नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आता आपण पाहणार आहोत। आणि त्यामध्ये आता सखदेवला कान्हू आणि एकनाथराव हे वारीला गेलेले असल्यामुळे त्यांची काळजी लागून राहिलेली असते, पण त्याच वेळेस आता सावली ही आता सखदेवला समजावते। सावली म्हणते, दादा तू काही काळजी करू नकोस, विठ्ठलाच्या कृपेने आपले आई बाबा एकदम सुखरूप आहेत आणि व्यवस्थित वारी करतील। आणि त्यानंतर आता सावली म्हणते की दादा हे बघ, तुला काही जरी लागलं ना, तू स्वतःवरून घ्यायला जाऊ नकोस बरं का, तू मला हाक मार, मी येईल आणि तुला जे पाहिजे ते देईल। इकडे आता जयंती मोठ्या तोऱ्यात कमरेवरती हात देऊन पायऱ्या उतरून आता खाली येते आणि त्याच वेळेस आता तारा जयंती समोर येते। जयंतीला आडवी येताच आता जयंती म्हणते, काय आहे माझ्या वाटेला मध्ये कशाला येतेस ग? तारा आता एकटक नजरेने जयंतीकडे बघू लागते। जयंती म्हणते, काय ग अशी काय बघतेस माझ्याकडे आणि माझ्या तोंडावर तुझं काय भविष्य लिहिलंय का? जयंती म्हणते, अगं काहीतरी बोल ना, माझं नाक तोंड डोळे काय सोन्याचे आहेत का? एकटक नजरेने बघते आणि तेवढ्यात आता तारा म्हणते की तुझ्या चेहऱ्यावरती जे 12 वाजलेत ना, त्या 12 वाजल्याचा तुझा चेहरा बघते। आता तारा म्हणते की हे बघ, आपण सावलीला धडा शिकवायचा का? ते ऐकताच आता जयंती म्हणते की तुझ्याकडे काही आयडिया आहे का? आणि आता तिचा प्लान तारा ही जयंतीला सांगते आणि फरचीवरती कसे आता निरम्याचे पाणी सांडायचे आणि त्यावरून सावलीचा पाय कसा सटकवायचा आणि सावलीला कसं पाडायचं, हा सगळा प्लान आता ताराने जयंतीला सांगितलेला असतो। आणि इकडे विठ्ठल नामाच्या जयघोषात आता कान्हू आणि एकनाथराव हे विठ्ठलाच्या वारीमध्ये नाचत गाजत विठ्ठलाचा जयघोष करत रस्त्यांनी जात असतात। इकडे आता सारंग हा त्याची फाईल घेऊन मीटिंगला जाऊ लागतो। तिलोत्तमा म्हणते, हे बघ सारंग, पाऊस खूप कोसळतोय आणि अशाने ना ट्रॅफिकसुद्धा जाम होण्याची शक्यता आहे बरं का, उगाच तू बोर्ड मीटिंग ठेवली, मला काय वाटतं तू बोर्ड मीटिंग कॅन्सल कर। सारंग म्हणतो की अगं आई नको, एकतर मीटिंग जर कॅन्सल केली तर ऑलरेडी डिले होईल, मी ना आत्ता जातो आणि अशी मीटिंग करून येतो। तिलोत्तमा म्हणते की अरे सारंग ऐक माझं, आणि सारंग जाऊ लागतो। तिलोत्तमा म्हणते की हळू जा आणि काळजी घे बरं का सारंग। सारंग म्हणतो, आई तू काहीच काळजी करू नकोस। इकडे आता प्लानप्रमाणे जयंतीने बकेटमध्ये आता निरम्याचे पाणी आणलेली असते आणि कपडे धुण्याची पावडर त्या पाण्यामध्ये टाकताच ते सगळं पाणी पायरीच्या खाली मगाने जयंतीने टाकलेलं असतं। तारा म्हणते, सावली आली सावली आली, पटकन जयंती ती बकेट घेऊन दोघेही बाजूला लपतात आणि त्याच वेळेस आता सावली लगबगीने आता खाली येऊ लागते। पायरीवरून येत असताना आता पटकन सावलीचा पाय त्या कपडे धुण्याच्या पावडरवर पडतो आणि ते पावडरचं पाण्यावरून आता पाय सटकताच आता सावली पडू लागते, सावलीचा तोल जातो। पण त्याच वेळेस आता सारंग हा सावलीला हात देतो आणि प्रेमाने सावलीला आपल्याकडे ओढतो। सावली आलेली असते ती आता सारंगच्या मिठीत, दोघेही एकमेकांकडे बघत एकमेकांच्या मिठीत विसावून हरवून गेलेले असतात आणि तो प्रेमाचा भरगच्च नजारा बघून आता जयंती आणि तारा अवाकच होतात। एकटक तारा आणि जयंती फक्त त्यांच्या प्रेमाचा तो नजारा बघतच राहतात। आणि आता सावली खुश होते, सावली एकटक सारंगकडे बघते, सावलीच्या दुसऱ्या हातात रुमाल असतो आणि सावली तो रुमाल सारंग समोर धरत म्हणते की तुम्ही रुमाल विसरला होतात। आणि तेवढ्या तिकडे जयंती ताराचे डोळे झाकते। सारंग ते ऐकताच आता हसू लागतो आणि म्हणतो की चुकीच्या वेळेस मी नेमकं रुमाल विसरतो। त्यानंतर आता सारंग खाली बघतो आणि म्हणतो की हे पाणी कुणी टाकलं इथे? सावली म्हणते, जाऊ द्या ना, चुकून कुणीतरी सांडलं असेल, मी करते साफ। आणि त्यानंतर आता सावली म्हणते की मी करील साफ। सारंग म्हणतो, मी थांबू का, मी करू का मदत? सावली म्हणते, अजिबात नाही। आणि सावली म्हणते, ऐका ना, जाताना तुम्ही तुमच्याजवळ तुळस घेऊन जा ना। सारंग म्हणतो, तुळस? तर सावली म्हणते, मी म्हणते म्हणून। सावली म्हणते, मला ना तुमची खूप काळजी वाटते। आणि इकडे आता जयंती ही सारंग आणि सावली बाहेर जाता क्षणी त्या पाण्याच्या जवळ येतात आणि जयंती म्हणते की मी तर साबणाचं पाणी अगदी व्यवस्थित टाकलं होतं आणि पाय घसरायची जयंती ॲक्टिंग करते आणि लगेच जयंतीचा पाय सटकून जयंती ही पालथी पडते आणि तारा मोठमोठ्याने हसू लागते। जयंतीचा कंबरडं मोडलेलं असतं आणि त्याच वेळेस आता तारा हात देता क्षणी जयंती ताराला सोडता आपल्याकडे ओढते आणि तारासुद्धा पाय घसरून आता तोंडावरती पडते। आणि त्यानंतर इकडे आता कान्हू आणि एकनाथराव रस्त्याने जात असताना अचानक एकनाथरावांना चक्कर येते, मोठा झटका बसतो आणि एकनाथराव भर रस्त्यावर खाली पडतात। कान्हू घाबरते आणि पटकन रडतच कोणी आहे का असे म्हणत एकनाथरावांना धरते। आणि इकडे आता सावली विठ्ठलाजवळ जाते आणि त्या क्षणी विठ्ठलासमोर लावलेला दिवा आता विझू लागतो। सावली नक्कीच आता म्हणते की काहीतरी गडबड आहे आणि माझे आईबाबा वारीला गेले, नक्कीच त्यांच्यावरती काहीतरी संकट आलंय वाटतं। आणि आता सावली ही तिकडे जाण्याचा वारीला
निर्णय घेते. हात जोडतच आता सावली म्हणते की पांडुरंगा, जोपर्यंत मी तिथे पोहोचत नाही तोपर्यंत माझ्या आईबाबांची तू काळजी घेशील. सावली म्हणते की मला माहीत आहे, माझा तुझ्यावरती विठ्ठला पूर्ण विश्वास आहे आणि मी निघतेच. असे म्हणत आता सावली विठ्ठलाकडे एकदा बघते आणि त्यानंतर आता सावलीने विठ्ठलासमोरचे सगळे दिवे पेटवलेले असतात. इकडे आता पुन्हा एकनाथराव कसेबसे उठून कान्हू सोबत आता पुन्हा रस्त्याने चालू लागतात आणि त्यानंतर आता कान्हू एकनाथरावांना एका शेजारी मोठ्या दगडाशेजारी आणते. दगडाची उशी करत कान्हूने आता एकनाथरावांना तिथे झोपवलेलं असतं. आता कान्हू एकनाथरावांना म्हणते की बाजूला बघताय का, कोणीच दिसत नाही आणि फक्त झाडी आहेत, बहुतेक आपण वाट चुकलोय. आणि पुन्हा आता एकनाथरावांना त्रास होऊ लागतो. कान्हू घाबरते, उठून उभा राहते, इकडे तिकडे बघते आणि म्हणते की अहो कोण आहे का इकडे. आणि त्याच वेळेस कान्हूला ही चक्कर येते आणि कान्हू सुद्धा आता शेजारीच आता खाली बसत कान्हू सुद्धा आता दगडाला डोके टेकून बेशुद्ध पडलेली असते. इकडे आता अलका आणि जगन्नाथ बसलेले असतात. जगन्नाथ म्हणतो की हे बघ अलका, आता ना आपल्याला उत्तम विठ्ठलाचा अभिषेक करायचा आहे आणि त्यासाठी नवीन जोडपं हवंय आणि सारंग सावलीशिवाय नवीन जोडपं कुठलं असू शकतं. अलका म्हणते बरोबर आहे तुमचं. अलका म्हणते तुम्ही एकदा सावलीला फोन करून बघा. आणि जगन्नाथ म्हणतो हे काय करतो. आणि जगन्नाथ फोन करतो पण सावलीचा मोबाईल आता घरीच राहिलेला असतो. जगन्नाथ म्हणतो सावली फोन का उचलत नाहीये. जगन्नाथ सुद्धा आता काळजीत पडतो. इकडे आता गाडी समोर येताच आता सावली गाडीचा दरवाजा उघडू लागते पण तेवढ्यात जयंती आणि तारा तिथे येतात. सावलीला म्हणतात की कुठे चाललीस तू, आमचं महत्त्वाचं काम आहे, तेव्हा आम्हाला शॉपिंगला जायचंय, तू बाजूला सरक, आम्ही गाडीत जाणार आहोत. आणि आता सावलीला धक्का बसलेला असतो. सावली म्हणते की आता काय करायचं आणि सावली आता निघालेली असते. आणि त्यानंतर मात्र एक भयानक घटना घडते आणि तारा आणि जयंती दोघीही आता सावलीला काही गाडी देत नाहीत आणि अखेर आता दोघीही शॉपिंगसाठी निघून जातात. पण त्याच वेळेस पाठीमागून तिलोत्तमाने आता त्यांना बघितलेलं असतं. तिलोत्तमाने आता त्यांना बघता क्षणी खूप मोठा धक्का बसतो आणि तिलोत्तमा आता सावलीकडे येते आणि म्हणते काय गं, कुठे निघालीस एवढ्या पावसामध्ये. सावली म्हणते की माझे आईवडील वारीला निघालेत आणि मला वाटतंय ते काहीतरी संकटात आहेत, तेव्हा काही करून मला जायचंय. त्यानंतर आता तिलोत्तमा सावलीकडे बघते आणि त्यानंतर आता अक्षरशः तिलोत्तमाने सावलीला तिची गाडी दिलेली असते आणि पटकन आता तिलोत्तमाने सावलीला गाडी देताच आता सावलीला खूप आनंद झालेला असतो. आजपर्यंत तिलोत्तमा सावलीकडे बघतही नसते पण आज चक्क तिलोत्तमा ही सावलीच्या मदतीला धावून आलेली असते आणि सावलीसाठी आता स्वतःची गाडी देऊन तिलोत्तमाने सावलीला आता वारीला चाललेल्या कान्हू आणि एकनाथरावांकडे जाण्याची परवानगी दिलेली असते. आणि लगेच आता सावली ही वारीला आता रस्त्याने आता एकनाथराव आणि कान्हूला शोधत शोधत जाऊ लागते. इकडे आता त्यानंतर तिलोत्तमा ही सारंगला फोन करते आणि सावली ही एकनाथराव आणि कान्हूंना दोघांनाही शोधण्यासाठी गाडी घेऊन गेल्याचे आता तिलोत्तमा सांगते. आता सारंगला धक्का बसतो आणि पटकन सारंग त्याची गाडी घेऊन आता पुन्हा पंढरपूरच्या रस्त्यावर कान्हू आणि एकनाथरावांना शोधत आणि सावलीला शोधत जाऊ लागतो. पण आता घाई गडबडीत सावली जात असताना तिचा मोबाईल सावलीने घरीच ठेवलेला असतो आणि आता दोघीही कान्हू आणि एकनाथरावांना शोधत आता रस्त्याने जात असतात. पण अखेरीस आता सारंग हा आता कान्हू आणि एकनाथरावांना शोधण्यात अगोदर यशस्वी होतो आणि पाठीमागून सावलीसुद्धा तिथे आलेली असते. आणि पटकन आता सावली तिथे येताच दोघेही कान्हू आणि एकनाथरावांना बघतात आणि त्यानंतर अक्षरशः आता कान्हू आणि एकनाथरावांना उठवत आता वारीला जाण्यासाठी एकनाथरावांनी हट्ट धरलेला असतो आणि त्यांचा हट्ट पुरवत घरात जावई बनून आता सारंग दोघांसाठी कावड तयार करतो आणि श्रावण बाळ बनून दोघांना कावडीत बसवून मोठ्या प्रेमाने विठ्ठलाच्या दर्शनासाठी आता सारंग आता खांद्यावरती घेऊन जाऊ लागतो. सारंगचे ते अतोनात प्रेम आणि विठ्ठलावरील ती श्रद्धा बघून आता सावली चकित झालेली असते आणि खऱ्या अर्थाने सारंग आज सावलीच्या विश्वासात पात्र ठरलेला असतो. आणि इकडे आता तिलोत्तमासुद्धा सावलीसाठी धावत येऊन आता सावलीला तिलोत्तमाने खूप मोठी मदत केलेली असते आणि कान्हू आणि एकनाथरावांना संकटातून वाचवण्यासाठी आता तिलोत्तमासुद्धा धावून आलेली असते. कसे वाटले सारंग सावलीचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि सावल्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.